मराठी टक्का इकडचा घसरला तर तो घसरला नाही, तर इकडे पॉप्युलेशनच एवढं वाढलं की तो टक्का ऑटोमॅटिकली कमी झाला. का आपण असं म्हणतोय? कारण संख्या बघा, संख्या त्यावेळची संख्या, एकूण संख्या आणि आताची एकूण संख्या जर ती टक्केवारी तुम्ही केलं तर ते तुम्हाला कळून येईल की आपला टक्का हा वाढलेला नाहीये. कॉन्स्टिट्यूशन आहे ते पण म्हणतं की एक कम्युनिकेशन लँग्वेज म्हणून तुम्ही हिंदी ॲज अन ऑफिशियल लँग्वेज किंवा इंग्लिश वापरू शकता आणि तेच राज्यघटनेत लिहिलंय. परराज्यातील लोक येण्यासाठी, त्यांच्याशी कम्युनिकेशन करायला, बोलण्यासाठी आम्ही जर तिसरी भाषा वापरतोय ती तेवढ्या पुरती ठीक आहे ना, पण त्याचं धोरण आणायची गरजच नाहीये. पण जेव्हा या गोष्टी बोलायला जातो तेव्हा आपल्याला एक समोरून उत्तर येतं, ते म्हणजे आम्हाला कॉन्स्टिट्यूशनने राईट दिलाय, आम्ही कुठेही जाऊन राहू शकतो, आम्हाला तुम्ही रोखू शकत नाही. ठीक आहे, संविधानाने तुम्हाला अधिकार दिला, तुम्ही येऊ शकता वगैरे, पण एक कुठेतरी मर्यादा असते. एखाद्या शहराची एक मर्यादा असते, मूलभूत सोयी सुविधा ज्या असतात बरोबर, त्यावर पहिला हक्क तिथल्या भूमिपुत्रांचा असतो. तुमच्या वडिलांनी जर शेजारणीच्या मुलीला किंवा मुलाला जर घर बांधून दिलं आणि तुम्हाला रस्त्यावर सोडलं, तर त्यावेळी जी भावना असेल ना, ती ही भावना आज मराठी माणसात आहे. तर महाराष्ट्रातले प्रश्न कुठे गेले? तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ना. आज जरी तुम्हाला स्वप्न देशाच्या पंतप्रधानाची पडत असली तरी आज तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे ना. मुंबईचे आपले पालकमंत्री, महापौर कोण होईल? हिंदू होईल. मराठी म्हणायची लाज वाटते, मराठी हिंदू नाहीये का? मराठी माणूस इथल्या परप्रांतीयाच्या विरोधात आहे, मराठी माणूस परप्रांतीय भाषिकांच्या विरोधात आहे किंवा हिंदी किंवा अन्य भाषांच्या विरोधात आहे. हे जे काही दाखवलं जातंय ना, ते चुकीचं आहे. आम्ही आमच्या भाषेचा सन्मान करतोय, आम्ही आमच्या अधिकारांची राखण करतोय. या गोष्टी पुढे जाणं गरजेचं आहे.